सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आहे ना कडक चांगलं ऊन पडलं होतं। आता सकाळचे 9 वाजलेले, त्याच्यामुळे असं वाटलेलं की आज ऊन आहे, पाऊस थांबलेला आहे। पण आहे ना आता हे बघा आभाळ आलेले आणि ऊन पडलं होतं म्हणून आहे ना ही मका वाळत घातली होती आणि मका वाळत घालून बाजूला होतोय तोपर्यंत आभाळ आलेले। आणि हे काल आहे ना बैल पोळ्यासाठी एवढे नारळ फोडलेले आहेत। आता हे उन्हात वाळत घालावे म्हणलं, कारण आहे ना नारळ लगेच बुरशी येते, त्याच्यामुळे थोडा वेळ उन्हात वाळत घालणार आहे आणि त्यानंतर मी ना ओल्या नारळाच्या करंज्या आज बनवणार आहेत। गौरी गणपतीची आता सगळ्यांचीच तयारी चालू झाली असेल, माझी तयारी चालू आहे। 2 दिवस आहे ना घरातली सगळी स्वच्छता करून घेतली आणि आता हे नारळ आहेत त्यामुळे आता नारळाच्या करंज्या बनवायला लागलेली आहे। काही जण आहेत ना मैदा आणि रवा एकसारख्या प्रमाणात घेऊन त्याच्या करंज्या बनवतात आणि काही जण आहे ना नुसत्या मैद्याच्याही बनवतात, पण मी काय मैदा आणत नाही त्यामुळे मी नुसत्या ना रव्याच्या करंज्या बनवायला लागलेली आहे। करंज्या बनवण्यासाठी ना मी हा रवा चाळून घेतलेला आहे, थोडासा बारीकच रवा आहे हा। आणि ना ह्याच्यामध्ये टाकलेले हे मीठ, करंज्या बनवण्यासाठी पीठ मळायचे, तर त्यासाठी ना ह्या कढईमध्ये मी आता तूप टाकलेले आणि तूप जर आहे ना कडक होऊ देते। थोडंसं कडक झालं की मग आहे ना ते रव्यामध्ये ओतून घ्यायचे। हे तूप आहे ना ह्या रव्याला आहे ना मी व्यवस्थित असं चांगलं चोळून घेणार आहे, त्याच्यामुळे ना करंज्या खुसखुशीत होतात। त्यामुळे तुपाचा तडका दिलेला आहे आणि हे तूप असं सगळं व्यवस्थित इकडे आहे ना या रव्याला असं चोळून घेतलेले। करंज्याचं आहे ना हे पीठ ना मी दुधातच मळणार आहे आणि घट्ट पीठ मळून घेणार आहे आणि जितकं आवश्यक आहे ना तेवढं दूध टाकून आहे ना पीठ मळून घेणार आहे। अंदाज घेते ना पीठ मळलं ना म्हणजे की नाही दूधही जास्त होत नाही, एकदम जर दूध जास्त ओतलं गेलं तर पीठ पातळ होतं। एकदम आहे ना घट्ट असा गोळा मळलेला आहे, आता त्याला ना तेल लावून घेते। हा पिठाचा आहे ना घट्ट असा गोळा मळलेला आहे आणि वरून तेल लावून घेतलेले आहे। आता आहे ना 2-3 तास भिजायला लागतील, बाकीची सगळी कामं होईपर्यंत आहे ना हा पिठाचा गोळा आहे ना छान असा भिजेल। आज काय कडक ऊन नव्हतं, कधी ऊन कधी आभाळ आलेलं असंच वातावरण होतं आणि त्या वातावरणामध्ये ना हे नारळ आहे ना म्हणजे थोडेसे सुकलेले आहेत। आता त्यातले ना खोबरं काढून घेते, ते खोबरं काय काढलेलं नाही त्याच्यामुळे ना आता ते मी काढायला लागलेली आहे। दिवसभर आज वारा आहे त्याच्यामुळे ना सगळी धूळ आलेली आहे, म्हणून पहिल्यांदा आहे ना हे खोबरं सगळं मी धुवून घेतलेले। हा ओला नारळ आहे ना सगळा कापून घेतलेला आहे, असे तुकडे केलेले आहेत बारीक। आता आहे ना हा सगळा नारळ मिक्सर मधून थोडा थोडा करून बारीक करून घेणार आहे। कढईमध्ये ना तूप ओतलेले आणि ही 1 चमचा खसखस घेतलेली आहे, तर पहिल्यांदा आहे ना ही खसखस ना थोडीशी तुपावरती ना भाजून घेते।
खसखस आहे ना आता फुलली आहे. हे थोडेसे मगज बी घेतलेत आणि बदाम घेतलेत, ते थोडेसे भाजून घेते. आणि हा ओला नारळ आहे ना लगेच खराब होतो, त्याच्यामुळे त्याला लगेच बुरशी येते, म्हणून तो आता चांगला भाजून घेणार आहे मी. नारळाने मी हलकासा कलर बदलेपर्यंत आहे ना भाजून घेतलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये ना हे 2 वाट्या गूळ घालणार आहे. गूळ घातल्यानंतर ना गुळाला पाणी सुटतं, त्याच्यामुळं पाणी सुटल्यानंतर ना अजून त्याला जास्त वेळ हलवावं लागतं. आणि पाणी पूर्ण आहे ना आटेपर्यंत आहे ना, आणि गूळ आणि खोबरं एकजीव होईपर्यंत असं हलवून घ्यावं लागते. गूळ थोडासा आहे ना असा चिकटच आहे. गूळ आहे ना पूर्ण वितळलेला आहे आणि ना बघा एकजीव झालेला आहे गूळ आणि खोबरं. ओल्या नारळाच्या करंज्या आहेत ना लगेच खराब होत नाही, कारण ना आता हे गरम करून घेतलंय ना, त्याच्यामुळे त्यातला पाण्याचा अंश सगळा निघून गेलेला आहे. त्यामुळे 8 दिवस तरी करंज्या एकदम छान अशा टिकतात. आता ह्याच्यामध्ये ना वेलदोड्याची पूड टाकून घेते. हे ओल्या नारळाचे ना सारण माझं तयार झालेले आणि आता हे थंड झाल्यानंतर करंज्या बनवणार आहे. तोपर्यंत मी जे पीठ मळून ठेवलेले ते आता चांगलं मळून घेते. तेल लावून आहे ना ही कणिक आता छान अशी मळून घेतलेली आहे आणि पीठ बघा एकदम मस्त झालेले. करंज्यासाठी ना मला गोळे बनवायचे, त्यासाठी पहिल्यांदा ना ही लाटी लाटून घेतलेली आहे आणि असं थोडंसं तूप टाकलेलं आहे. तूप आहे ना मी असं सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे आणि आता आहे ना हे असं गोल गोल आहे ना करून घेते. आणि आता ह्याचे ना असे हे गोळे करून घ्यायला लागलेली आहे. त्यामुळे ना करंजी छान होते आणि छान असे लेयर पडतात, त्यामुळे हे असे गोळे करून घेतलेले. सगळे आता गोळे बनवून झालेले आहेत आणि आता ना करंज्या बनवायला लागलेली आहे. सारणही थंड झालेले. करंजी आहे ना मी व्यवस्थित पॅक करून घेतलेली. आता फिरकीच्या साह्याने ना जे जास्तीचा भाग आहे तो काढून घेते. आणि करंजीमध्ये ना जास्त तूप झालं तर करंजी उलती, त्याच्यामुळं तूप प्रमाणातच घालायचं. म्हणजे मोहनही घातलेली आहे आणि त्यानंतर आतूनही लावलेले, त्याच्यामुळं काही वेळेस आहे ना तूप जास्त झालं तर करंजी उलण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तूप आहे ना हे प्रमाणातच घालायचं. आणि आता उरलेल्याही करंज्या आहे ना लाटून घेते. ह्या सगळ्या करंज्या मी एकदमच लाटून घेतलेल्या आहेत आणि अशा छान अशा तळून घेतलेल्या आहेत. मस्त अशा फुगलेल्या आहेत आणि छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. तर आता करंज्या माझ्या बनवून झालेल्या आहेत.